दर्शको नमस्कार, मी मुकेश. सध्याला या ठिकाणी मंगळमध्ये विजयाचा जल्लोष त्या ठिकाणी चालू आहे. खरं तर ही दुसरा टप्पा म्हणजे दुसरी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागला. ही दुसरी जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे हुलजंती गटातला या ठिकाणी निकाल आपल्या समोर आला आहे. खरं तर हुलजंती गटाची निवडणूक ही खरं तर जयश्री माने यांच्या विरुद्ध दुधाळ अशी खरं तर होती, परंतु या निवडणुकीमध्ये दुधाळ खरं तर या ठिकाणी विजयी झालेले आहेत. खरं तर हनुमंत दुधाळ खरं तर या भागामधून मोठं मताधिक्य त्यांना खरं तर या भागातून मिळाल्यामुळे खरं तर कार्यकर्त्यांमध्ये सध्याला जल्लोषाचं वातावरण त्या ठिकाणी चालू आहे. खरं तर दुधाळ हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर समाधानदादा अवतडे यांची या भागामध्ये मोठी कामं बघितल्यानंतर लोकांनी त्यांना त्या ठिकाणी विजय केलं चित्र सध्याला तरी बघायला मिळते. खरं तर कार्यकर्त्याचा मोठा जल्लोष चालू आहे. दुधाळ साहेब नुकते आतमध्ये होते, बाहेर आल्यानंतर देखील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठा जल्लोष या भागामध्ये सध्याला केलं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. जयश्री माने खरं तर मतदारापर्यंत पोहोचायला किंवा खरं तर एकूण प्रक्रिया जर बघितली खरं तर एकूण राजकारणामध्ये खरं त्या पाठीमागे पडले चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. मतदारांनी त्या ठिकाणी दुधाळ यांना मोठा कौल या भागामधून त्या ठिकाणी दिला आहे. खरं तर अजून देखील अधिकृत आकडेवारी आपल्या समोर आली नसली तरी पण त्या ठिकाणी लोकांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्या ठिकाणी जल्लोषाला या भागामध्ये सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी गर्दी आहे. लोक गुलाल त्या ठिकाणी टाकायला येते. त्यानंतर आता त्या ठिकाणी गट हा देखील त्या ठिकाणी आजनी चालू आहे. एकूण त्या ठिकाणी हुलजंतीचं राजकारण बघितलं आपण, वेगळ्या भागामध्ये गेलो होतो, ते एकूण जर परिसर बघितला तर त्या ठिकाणी दुधाळ साहेब यांना देखील मानणारा त्या ठिकाणी मोठा वर्ग होता. खरं तर एकूण समाधानदादाचं राजकारण असेल, या भागातले त्यांनी सोडलेले प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, या एकूण प्रश्नामुळे खरं तर दुधाळ साहेब या ठिकाणी सध्या तरी विजय झाले चित्र आपल्याला बघायला मिळते. जयश्री माने खरं तर ते सुशिक्षित उमेदवार असे देखील मानलं जात होतं, परंतु खरं तर मतदारापर्यंत पोहोचायला किंवा त्या खरं तर मतदारांनी त्यांना मान्य केलं नाही. त्यामुळे दुधाळ साहेब या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय झाले आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय.